नमस्कार मित्रांनो. प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठी मराठी विषयाची जी अभ्यासपत्रिका आहे तिचं नाव आहे भाषा, साहित्य आणि कौशल्य विकास. या अभ्यासपत्रिकेअंतर्गत उत्कर्ष वाटा हे संपादित पाठ्यपुस्तक प्रथम वर्ष वाणिज्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी आहे. यात पहिला पाठ आहे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा, महाराजा सयाजीराव गायकवाड. दिनांक 20 फेब्रुवारी 1914 रोजी बडोदे येथे बडोदा राज्यातील सहकारी मंडळांची जी पहिली परिषद भरली होती त्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं हे भाषण आहे. हे आपणासाठी अभ्यासायला आहे. भाषण असं आहे. सभ्य गृहस्थ हो, माझ्या राज्यातील सहकारी मंडळाच्या प्रथम परिषदेला मी प्रारंभ करावा अशी जेव्हा मला विनंती करण्यात आली तेव्हा मी ती मोठ्या आनंदाने मान्य केली. तसे करण्यात माझे 2 हेतू होते. एक, मी स्वतः या महत्त्वाच्या चळवळीत किती लक्ष घालतो हे दर्शवावे व दुसरा, माझ्या राज्याच्या चारही प्रांतातून जे या मंडळांचे प्रतिनिधी येणार त्यांना भेटण्याची संधी घ्यावी. माझ्या प्रजेच्या नैतिक व आर्थिक उन्नतीसाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीबद्दल मला अत्यंत सहानुभूती वाटते आणि त्या चळवळीचे कार्य विस्तृत व सुकर व्हावे म्हणून जेवढी शक्य तेवढी सर्व प्रकारची मदत त्या कार्यकर्त्यांना करण्यास मी तयार असतो. सहकारी मंडळी ही फार उपयुक्त संस्था आहे, कारण तिचा हेतू लोकांना टापटिपीने व्यवहार करण्यास शिकवणे, त्यांचे उद्योगधंदे वाढीस लावणे आणि परिणामी त्यांच्या जीवनक्रमाचा दर्जा उच्च करणे हाच असतो. नगर जीवन व ग्रामजीवन याच्या संबंधीचे जे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला कधीच सोडवता येत नाहीत ते आता सहकाराच्या तत्वामुळे सुटू शकतील असे मला वाटते. ग्रामजीवनाच्या दृष्टीने सहकार तत्वांना विशेष महत्त्व आहे. ग्रामजीवनाच्या एकूण एक अंगोपांगात सहकाराचे तत्व भिनले पाहिजे आणि ज्या गावी सहकारी संस्था असेल ते गाव आर्थिकदृष्ट्या एक स्वयंपूर्ण घटक बनले पाहिजे. आधुनिक संस्कृतीला अशाच घटकांची जरूर आहे, कारण स्वयंपूर्ण घटकांचे समुदाय बनवण्याकडे सध्याच्या संस्कृतीची प्रवृत्ती आहे. क्रय, विक्रय व व्यय उत्पादन या बाबतीत जर गावकरी एक होऊन व्यवहार करतील तर त्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न व सुख ही वाढतच राहील. संसारात येणाऱ्या नित्याच्या अपरिहार्य अडचणींची टक्कर खेळण्याचे धैर्य व साधन त्यांना मिळेल. पुढची तजवीज करून ठेवण्याचा विचार त्यांना सुचत जाईल व तदनुसार त्यांच्या हातून तजवीज होतही जाईल. एकंदरीत ज्या सुधारणा घडवून आणण्याकरता मी झटत आहे त्या सुधारणा साध्य करण्यासाठी खेड्यातल्या लोकांनी आपले कर्तव्य पार पाडले असे होईल. तूर्त तुमच्या मंडळांचे लक्ष सर्वस्वी शेतकरी वर्गाकडेच लागलेले दिसते आणि मला वाटते आणखी काही काळपर्यंत ते तिकडेच लागलेले बरे, कारण शेती हा आपल्या राज्यातील मुख्यच धंदा आहे. 75% अधिक लोक आज शेतीवर निर्वाह करीत आहेत. असे असूनही शेतीची स्थिती मोठीशी समाधानकारक नाही. शेतीसंबंधी जे नवे नवे शोध जर्मनी, अमेरिका वगैरे देशात लागत आहेत व विशेषतः ब्रिटिश हिंदुस्थानात ज्या शोधांसाठी सरकारने प्रयत्न करून यश मिळवले आहे त्या शोधाचा लाभ आपल्याला घेता येण्यासारखा आहे. या शोधाच्या बाबतीकडे माझ्या शेतकी अधिकाऱ्यांचे पूर्ण लक्ष असेलच. शेतकरी वर्ग हा दरिद्री, अज्ञानी व अदूरदर्शी म्हणून प्रसिद्ध आहे. शेतीची साहित्य व जनावरे ही बिचाऱ्यांजवळ पुरेशी नसतात. मग शेती करण्याच्या ज्या शास्त्रीय पद्धती आहेत त्यांचे ज्ञान त्याला कुठून असणार. सामाजिक बाबतीत सुद्धा जुन्या खर्चिक परंपरेचे अंधानुकरण करण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. त्याची शेते लहान लहान तुकड्यांची व निरनिराळ्या ठिकाणी विभागलेली अशी असतात. साहजिकच त्याचे उत्पन्न कमी व अनिश्चित असते आणि या सर्वांचा अत्यंत दुःखदायक परिणाम तो कमालीचा कर्जबाजारी होण्यात होतो. आपसातील वैर व क्षुल्लक कुरबुरी यांच्यामुळे आणि जगाची वाढती प्रगती व संस्कृती यांच्या संपूर्ण अज्ञानामुळे शेतकरी लोकांचे जीवन जास्तच खडतर होते. या सर्व दुःखाचे मूळ आर्थिक अडचणीत आहे.
त्या अडचणी निवारण्याचे सामर्थ्य कोणत्याही लोकोपयोगी कायद्यात नसते. त्यांच्यावर एकच व उघड उपाय आहे, तो फक्त सहकारी चळवळीचा. जिथे जिथे म्हणून अज्ञान, दारिद्र्य, अविचार व दुर्गुण माजले आहेत, तिथे तिथे एक सहकारी चळवळीची मात्राच लागू पडते. तुमच्यापैकी ज्या कोणी या सहकारी चळवळीची जर्मनी, डेन्मार्क, हॉलंड इत्यादी देशांतील इतिहास वाचला असेल, त्यांची खात्रीच झाली असेल की सुधारणेचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचे असेल आणि ते पोहोचवलेच पाहिजे, तर त्या कामी सहकारी मंडळा स्थापन हाच रामबाण उपाय आहे. या जर्मनी वगैरे देशात सहकारी चळवळ म्हणजे एक यक्षिणीची कांडी करून गेली आहे व तिने शेतकरी वर्गाची स्थिती कमालीची सुधारून टाकली आहे. गुणराशीनाशी असा जो दारिद्र्य दोष त्याची त्या देशातून हकालपट्टी झाली असून त्या जागी आता सुखसमृद्धी नांदत आहे. शेतकरी वर्ग संतुष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय सुबत्तेचा पायाच भक्कम झाला आहे. त्यांचा शेतकरी उद्यमशील, काटकसरी व प्रगतिप्रिय झाला असून तिकडचे खेडे हे रोमारोमात जिवंत व कर्तबगार आहे असे वाटते. खेड्यापाड्यातील आर्थिक व्यवहार ज्याला अभ्यासावायचे असतील त्याला या युरोपातील यशस्वी सहकारी चळवळीचा इतिहास अत्यंत बहुमोल वाटेल. या चळवळीच्या पुरस्कर्त्यांना तिकडे प्रारंभाला ज्या अडचणी आल्या तसल्याच अडचणी आज तुमच्या पुढे उभ्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही गुंतला आहात, हे तुम्हाला व माझ्या राज्याला भूषणावहच आहे. माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी आज 25 वर्षे झाली नाना तऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले आहेत. जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सारासार विचाराने केली. जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोकोपयोगी केले व शेतकरी लोकांची हमखास प्रगती साधतील असे नवे कायदेही केले. शेतीच्या कामी उपयोगी पडतील अशा सडका बांधल्या व रेल्वे सुरू केल्या आणि जरूर तर पाटाचे पाणी शेताला मिळावे म्हणून जिथे जिथे तलाव बांधणे शक्य होते तिथे तिथे ते बांधले गेले आहेत व अजूनही बांधले जात आहेत. मोफत शिक्षणाची सोय सर्व गावातून करून दिली आणि ग्राम वाचनालये सुरू केली. शेती व व्यापार यांच्याकरता स्वतंत्र खाती काढून दिली आहेत आणि व्यापार विषयक परिस्थितीची संपूर्ण रीतीने पाहणी देखील करून घेतली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जग्रस्ततेचा प्रश्न काही तज्ज्ञांकडे सोडवण्यास दिला व त्यांनी नुकत्याच केलेल्या सूचनांचा मी काळजीपूर्वक विचार करत आहे. हे सर्व प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सुधारणेचा फक्त श्री गणेश आहे. अजून कितीतरी प्रश्न सोडवायचे आहेत. झाले थोडे व बाकी पुष्कळ आहे. तथापि जेवढे झाले तेवढ्यावरून बाकीचे पार पडेलच अशी बळकट आशा वाटू लागली आहे. केल्या प्रयत्नांचा फायदा प्रजेला कितपत झाला हे इतक्यातच कळण्यासारखे नाही. तथापि योग्य कालानंतर याच मार्गांनी माझ्या प्रजेचा सांस्कृतिक दर्जा उच्च प्रतीचा होऊ शकेल अशी माझी खात्री आहे. परंतु त्याला केवळ हेच मार्ग पुरेसे नाहीत. वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे जे समष्टी जीवन असते त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे व केवळ वैयक्तिक दृष्टीने नव्हे तर समष्टी रूपाने किंवा ग्रामिक दृष्टीने तुम्ही विचार करण्यास शिकले पाहिजे. तरच या सुधारणेच्या मार्गाचा उपयोग. इतरात नाहीत असे काही विशिष्ट गुण किंवा प्रभाव सहकारी चळवळीत आहेत. एरवी जो शेतकरी पूर्वापार पद्धतीने थोड्याशा उसनवारी करता, सावकाराचे घर पाहत असे व जबर व्याज भरीत असे, तो शेतकरी या चळवळीमुळे आपल्या पतीवर माफक दराने सहज पैसे घेऊ शकतो. पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी व योग्य ठिकाणी विकला जाऊन त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडते. शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणारे जिन्नस त्याला घाऊक भावाने मिळवून देणे, शेती संबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग त्याला माहीत व प्राप्त करून देणे, विमा पद्धतीने त्याच्या धंद्याला स्थैर्य आणून देणे वगैरे आर्थिक फायदे सहकारी चळवळीमुळेच शेतकऱ्यांना होतात. नैतिक व सामाजिक दृष्ट्याही त्यांना बरेच फायदे होतात. काटकसर करून पैशांची बचत करणे व पतपेढ्यांच्याद्वारे या बचतीचा विनियोग दूरदृष्टीने करणे हे 2 गुण शेतकऱ्यांच्या अंगी या चळवळीमुळे येतात. शिवाय दुराचार, मद्यपान, उधळेपणा या दुर्गुणांना आळा बसवून शेतकरी वर्ग समजूतदार, प्रामाणिक व स्वावलंबी होण्यास याच चळवळीचा प्रसार कारणीभूत होतो. एकमेकास सहाय्य करण्यास हीच सहकारी चळवळ शिकवते आणि पूर्वी जिथे दुही व मत्सर माजला असेल तिथे ती सुख शांती नांदवते. लोकजागृतीचे कार्य ती उत्तम रीतीने करते व त्यामुळे भलभलत्या सामाजिक खर्चांना
आळा बसतो आणि सामाजिक सुधारणाही सुकर होते. खेड्यातील स्वच्छता, शिक्षण सर्वच कारभार पूर्ण जोमात चालतो आणि त्यात सुधारणाही होत जाते. ती याच सहकारी चळवळीमुळे. सहकारी संस्था चालवणारे तुम्ही जे अंमलदार आहात ते या चळवळीचे पुढारी आहात आणि त्यामुळे या चळवळीचे यशापयश तुमच्या चातुर्यावर व हुशारीवर अवलंबून आहे. स्वतःचे गुण सिद्ध करण्याची व त्याद्वारे लोककल्याण साध्य करण्याची तुम्हाला सुसंधी प्राप्त झालेली आहे. तिचा तुम्ही योग्य उपयोग करून घ्याल अशी मला आशा आहे. या सहकारी चळवळीच्या मूलभूत तत्वांचे तुम्हाला नीट आकलन करता आले आणि तुमच्या देशबांधवांची नैतिक व भौतिक प्रगती साध्य करण्याची जी साधने या चळवळीमुळे तुम्हाला प्राप्त झाली आहेत त्या साधनांची विपुलता व महत्त्व यांची तुम्हाला पूर्ण जाणीव झाली तर माझी खात्री आहे की तुम्हाला या चळवळीच्या अग्रेसरांना अशी कामगिरी करून दाखवता येईल की तुमचे देशबांधव सदैव तुमचे उपकारच मानतील. म्हणून तुम्ही या चळवळीचा नीट अभ्यास करा, तिच्यातील बीजरूप शक्तीची जाणीव ठेवा आणि इतरत्र या चळवळीला जे यश प्राप्त होत आहे ते पाहून तरी धीर सोडू नका. सहकारी चळवळीच्या एका महत्त्वाच्या अंगाकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावे अशी माझी फार इच्छा आहे. आज कितीतरी शतके झाली, आपल्या देशाची प्रगती व्हावयाला पाहिजे तशी झालेली नाही. अनेक जाती व पंथ यात हिंदी जनता विभागली गेली आहे. त्यामुळे आपली जी काही थोडी औद्योगिक म्हणा, सामाजिक म्हणा प्रगती झाली ती फार संकुचित दृष्टी ठेवून झाली आहे. कारण या जातीपंथांच्या भेदामुळे आपल्यात अशी प्रवृत्ती उत्पन्न झाली की अमुक धंदा किंवा उद्योग म्हटला की तो अमुक जातीनेच केला पाहिजे. मग त्या धंद्याला लागणारे गुण किंवा पात्रता इतर जातींच्या माणसात कितीही असो, इतराला तो धंदा करायचा मुळी हक्कच नाही. अशा समजुतीमुळे लोकातील गुण व शक्ती तर वाया गेलीच, पण देशातील उद्योग व्यवसायांची गळचेपी होऊन त्यांची व त्यांच्याबरोबर आपल्या प्रगतीची वाढ व विकास देखील खुरटून गेला. जातीच्या अनुरोधाने किंवा वंश परंपरेने माणसांची कर्तव्य ठरवण्याचे आपले हे तत्त्व आपल्या राजकीय व्यवहारात धुडगूस घालीत असल्याचे मी बऱ्याच दिवसांपासून पाहत आहे. जुन्या काळी हे तत्त्व उपयुक्त ठरले असेल, पण आधुनिक काळाला ते परवडत नाही. फार ताठर व संकुचित वाटते. याहून कमी कडक व अधिक उदार अशा तत्वाची आज समाजाला गरज आहे. असले आजच्या गरजेचे विचार सहकारी चळवळ तुम्हाला करायला लावेल आणि जीर्ण व शिथिलप्राय झालेल्या ग्रामसमाजाच्या पात्रात ती नवे चैतन्य व स्फुरण उत्पन्न करील. ही विचार जागृती व खेड्याचे संजीवन हेच या चळवळीचे माझ्यामध्ये मोठ्या महत्त्वाचे अंग आहे. बडोदे राज्यात सध्या 236 सहकारी संस्था आहेत. त्यांचे सभासद 600च्या वर आहेत आणि त्यांनी 4.5 लाख रुपयांचे भांडवल या कामी गुंतवलेले आहे. हे आकडे सकृतदर्शनी अर्थातच मोठे, मनात भरण्यासारखे नाहीत. तथापि जनतेची पुराणप्रियता व सहकारी चळवळीची नूतनता लक्षात घेतली तर सध्याची प्रगती समाधानकारकच म्हटले पाहिजे. सहकारी पतपेढ्या काही सहकारी हुकुमासरशी स्थापन होत नसतात. खेड्यातील लोकांना आधी थोडेफार शिक्षण दिले पाहिजे, नंतर त्यांची खात्री पटून त्यांनी स्वखुशीने एकोपा वाढवला पाहिजे. तेव्हा कुठे खऱ्या सहकाराची भाषा ऐकू येणार आणि त्यानंतर सहकारी पतपेढ्या निघणार. अर्थात अशा भरभक्कम पायावर उभारलेल्या पेढ्या थोड्या असल्या तरी हरकत नाही, कारण कच्च्या पायावर निष्काळजीपणे पुष्कळ पेढ्या उभ्या करता येतात खऱ्या, पण त्या केव्हा कोलमडून पडतील याचा नेम नसतो. शिवाय त्यांच्यामुळे संबंध सहकारी चळवळीचे नाव बद्दू होण्याचा प्रसंग येतो तो निराळाच. उलट थोड्याच पण कायमपतीच्या पेढ्या स्वतः लौकिक व यश मिळवतात. सहकारी चळवळीला नाव लौकिक मिळवून देतात व स्वतःचे अनुकरण करण्यास इतर पेढ्यांना व मंडळींना उत्तेजन देतात. म्हणून केवळ मोठमोठ्या आकड्यांना भुलून न जाता संस्था किंवा पतपेढ्या यांची नुसती संख्या वाढवण्यात समाधान न मानता एकंदरीत असे काळजीपूर्वक वर्तन ठेवा की त्या योगे सहकारी चळवळीवर लोकांचा विश्वास बसेल, ती लोकप्रिय होईल, लोकांना ती अवश्य हवीशीच वाटेल. निष्काळजीपणाने जरा कुठे चूक झाली तर सगळ्याच चळवळीची एकदम पिछेहाट होण्याचा संभव असतो. सहकारी चळवळीच्या महत्त्वाची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून तिला हवी ती सर्व प्रकारची मदत सरकारातून देण्यास मी तयार आहे. परंतु काही ठराविक मर्यादेबाहेर सहकारी मदती न गेलेल्या बऱ्या, हे तुम्हालाही मान्य असेलच.
जनता स्वावलंबी होण्यास शिकेल अशाच रीतीने सरकारी सहाय्याचा विनियोग केला पाहिजे, हे तत्त्व आज सर्वमान्य आहे. शिवाय स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकावे याच हेतूने सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात व लोकांना स्वावलंबी करून सोडणे हेच त्यांचे काम असते. या गोष्टी जर संस्थांच्या हातून होऊ शकल्या नाहीत तर त्यांना दिलेल्या सरकारी मदतीचा त्यांनी अनाठायी उपयोग केला असे होते. अथपासून इथपर्यंत सर्वच गोष्टी दुसऱ्याच्या सहाय्याने दुसऱ्याच्या हातून करून घेणे हे करंटेपणाचे लक्षण आहे. परावलंबनाने आपली निर्धनता वाढत जाते आणि त्या दृष्टीने दुसऱ्यांवर विसंबणे म्हणजे आपण आपला जोम कमी व भ्रष्ट करून घेणे आहे. ही गोष्ट तुम्ही सदैव लक्षात ठेवून तुमच्या हाती ज्या सरकारी संस्था आहेत त्या मोठ्या विचारपूर्वक व सुबुद्धतेने चालवा. आपल्या आर्थिक गरजा आपणच भागवणे उत्तम व तेवढ्याकरता आपापसातच काही योजना करणे किंवा संस्था चालवणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्ही खेड्यातील जनतेला पटवून द्या आणि या थोर कामात हर एक प्रकारची मदत स्वतः माझ्याकडून व राज्यामार्फत तुम्हाला मिळेलच ही खात्री असू द्या. मुलकी खात्यातील काही अधिकारी या चळवळीत हौसेने लक्ष घालीत असलेले पाहून मला आनंद होतो. आपली खेडी सुसंघटित व बाळसेदार झाली आणि शेतीची सुधारणा झाली तर किती छान गोष्ट होईल याची त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण जाणीव झालेली दिसते. शेतकरी व शेती यांची अशी सुधारणा झाली तर राज्यकारभाराचे काम बरेच सुकर होईल. इतकेच नाही तर तितक्याच महत्त्वाच्या पण अधिक उच्च दर्जाच्या इतर सुधारणा घडवून आणण्यास सरकारला वेळ व साधनही मिळेल. म्हणून प्रत्येक मुलकी अंमलदाराने शेती संबंधीच्या व्यवहारशास्त्राचा नीट अभ्यास तर करावाच, पण याशिवाय ज्याने खेडेगावात आधुनिक कल्पनांचे बीजारोपणही करीत असावे अशी माझी फार इच्छा आहे. अशा प्रकारे जो अंमलदार व चळवळीत अप्रत्यक्षपणे व सुजाणपणे भाग घेत नाही तो आपल्या जागेला उघडच अपात्र आहे. कारण या चळवळीचा विटाळ मांडणाऱ्या अंमलदाराला सरकारासंबंधीची व प्रजेसंबंधीच्या स्वकर्तव्याचे मर्मच कळलेले नाही असे मी समजतो. सहकारी चळवळ म्हणजे एक सरकारीच कामकाज करून टाकण्याची, सरकारीरित्या ती चळवळ चालवण्याची आमची मुळीच इच्छा नाही. खेडेगावातल्या लोकांनीच ती चळवळ चालवली पाहिजे. सरकारचा आश्रय व सरकारकडून तिला उत्तेजन मात्र अवश्य मिळत जाईल आणि त्यांच्या बळावर खेडेगावातील लोकांना आपापसात पतपेढ्या स्थापन करून परस्परांना सहाय्यही करता येईल. आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी काही सार्वजनिक कार्याची हौस बाळगणारे नागरिक स्वखुशीने तयार झालेले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. अशी मंडळी जितकी जास्त येतील तितकी चांगलीच. अशाच लोकांनी राज्यातील सर्व सहकारी चळवळ हाती घेऊन योग्य रीतीने चालवून दाखवली तर त्यात राज्याला व चळवळीच्या प्रणेत्यांना भूषणच आहे. पाश्चिमात्य देशात रॅफिसन, सर होरेस प्लंकेट आणि काउंट लुझेटी वगैरे लोकांनी स्वतः जबाबदारी पत्करून जी महत्त्वाची कामगिरी करून दाखवली तशी कामगिरी इकडेही होण्याला सध्या काल अनुकूल आहे. शेती व सहकार यांची उन्नती हे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचे कर्तव्य आहे, परंतु हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येते. अशा महत्त्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी ते मला कळत नाही. ते महत्त्व नीट पटवून द्यावे म्हणून जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील मंडळींना सुद्धा या संमेलनाचे आमंत्रण मी मुद्दामून देवविले. तदनुसार बहुतेक मंडळी आली हे बरे झाले. या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी दिवाणांशी थोडा विचारविनिमय करावा अशीही माझी इच्छा आहे. प्रस्तुत संमेलनाने या मंडळींची खात्री होईलच की सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखर मोठ्या महत्त्वाचेच आहेत. या चळवळीचे काही आर्थिक फायदे मी सांगितलेच आहेत. त्याखेरीज महत्त्वाचा फायदा म्हणजे खेडेगावातलाच एक असा पुढारी वर्ग या चळवळीमुळे तयार होतो व तो तालुक्याच्या लोकल बोर्डातून चांगली कामगिरी करू शकतो. तसेच सहकारी संस्थांचे यशस्वी चालक हे लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य दाखवू लागतील आणि आपापल्या खेड्यातून इष्ट त्या सुधारणा मनपूर्वक करून दाखवतील. आपल्या खेड्यांच्या गरजा ते बोर्डापुढे मांडतील व बोर्डाच्या सूचना ते उत्साहाने अंमलात आणतील. अशा रीतीने सहकारी संस्था व लोकल बोर्ड यांनी खेळीमेळीने काम केले तर खेड्यांची आर्थिक उन्नती तर होईलच, पण स्थानिक स्वराज्याचा श्रीगणेशा देखील सुंदर निघू लागेल. म्हणून लोकल बोर्डाच्या मंडळींना माझे आग्रहपूर्वक सांगणे आहे की तुम्ही या शेतकऱ्यांकरता काढलेल्या संस्था पेढ्यांच्या कारभारात अगत्यपूर्वक लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा. तुम्हाला या संमेलनाला बोलवण्यात माझा दुसराही एक हेतू आहे. माझ्या प्रजेच्या नैतिक व भौतिक सुखासाठी मी नुकत्याच काही सुधारणा जारी केल्या आहेत.
व आणखी काही सुधारणा मी लवकरच अंमलात आणणार आहे. या सर्व सुधारणांच्या कामी प्रजेचे सहकार्य नेहमी मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा असते व तेवढ्याचसाठी मी स्थानिक स्वराज्याचे हक्क तुम्हाला दिले आहेत. काही महत्त्वाच्या बाबतीत लोकमत तयार करणे व त्याला इष्ट ते वळण लावणे हे तुमचे काम आहे. परंतु ते कर्तव्य ज्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात ती तऱ्हा मला काही समाधानकारक वाटत नाही, हे मी स्पष्टच सांगतो. तुमच्या स्थानिक संस्थांची बरीच कामे पूर्ण समाधानकारक रीतीने होत नाहीत. त्याचे एक उदाहरण म्हणून मी खेड्यातील स्वच्छतेसंबंधी तुमच्या कामाकडे बोट दाखवीन. वास्तविक हे स्वच्छता रक्षणाचे काम चोख करून लोकांचे एक प्रकारे कल्याण करणे किंवा त्यांना सुख देणे हे आज सर्वस्वी तुमच्या हाती आहे. पण या सत्तेचा सदुपयोग जितका घडावा तितका तुमच्या हातून आज घडत नाही. हा प्रकार बरा नाही. प्रजेची कायिक, मानसिक, नैतिक उन्नती करावी म्हणून मी सारखे प्रयत्न करीत आहे आणि त्या कामी सद्गृहस्थ हो, तुमच्या उत्साही सहाय्याची अपेक्षा मी बाळगीत आहे. ती अपेक्षा खोटी ठरवू नका. मी तुमच्या जवळून फक्त सदैव उत्सुक असे एक सहकार्यच मागतो. तेवढी मदत तुम्ही का कू न करता प्रजेच्याच कल्याणार्थ माझ्या राज्यकारभाराला करा म्हणजे पुरे. शेती व शेतकरी यांची योग्य द्वारा आपण उन्नती साधित असतानाही औद्योगिक प्रगतीकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. कारण राष्ट्रव्यवस्थेच्या दृष्टीने शेतीच्या बरोबरीने उद्योगधंद्यांचीही वाढ होणे आवश्यक आहे. उद्योगधंद्याप्रित्यर्थ राबवून घेता येईल अशी साधन संपत्ती बडोदे राज्यात आहे. पक्का माल तयार करणारे कारखाने या राज्यात वाढावे म्हणून गेल्या 25 वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व त्या प्रयत्नासारखे काही कारखाने नवीन निघाले देखील. कुणाला त्यांची संख्या प्रयत्नाच्या मानाने रोड वाटेल, पण आपली साधने थोडी व अडचणी फार असतात याची जाणीव ठेवायला हवी. तथापि कारखाने निघण्याच्या कामाला जोम यावा म्हणून मी नव्या जुन्या कारखानदारांना कमी दराने कर्ज देण्याची योजना केली आहे. त्या योजनेचा फायदा आपल्या प्रजेपैकी विशेष उद्यमप्रिय असलेले लोक घेतील अशी आशा आहे. उद्योगधंद्याची वाढ करावयाची ती एका सुसूत्र ठराविक पद्धतीने करता यावी या हेतूने मी एक कायमचे सल्लागार मंडळ नेमण्याच्या विचारात आहे. राज्यातील सर्व आर्थिक प्रश्नांचा विचार हे मंडळ करत जाईल व आपले निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत जाईल. या मंडळाचे सभासद काही सरकारी व काही बिनसरकारी असतील म्हणून लोकांच्या प्रतिनिधींनीही आर्थिक प्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा नीट विचार करून त्या विचारांचा फायदा सरकारला आता अवश्य द्यावा. सद्गृहस्थ हो, खेड्यांच्या मागासलेल्या स्थितीसंबंधीचे माझे विचार इतका वेळ तुम्ही ऐकून घेतल्यानंतर आता माझ्याप्रमाणे तुमचेही मत झाले असेल की सरकारी कायदे कानूंनी थोडीफार मदत होईल खरी, पण खेड्यांची सुधारणा करण्याचे खरे काम आपले स्वतःचेच आहे. लोकांचे जे पुढारी व मार्गदर्शक त्यांचेच आहे. मी माझ्याकडून शेतकऱ्यांच्या हिताची चळवळ दिसली की तिला मदत करण्याचेच धोरण ठेवले आहे. सहकारी चळवळ शेतकऱ्यांची सुधारणा करणारी आहे, त्यांचे हित करणारी आहे म्हणून मी तिला शक्य ती मदत करत आहे. जे आहे ते बरे आहे असं म्हणत आपण स्वस्थ बसू नये, ते इष्ट नाही. आपल्या शेतकऱ्यांना सदैव अडचणींचेच दिवस असावेत. खेडीच्या खेडी स्वाहा करणाऱ्या साथींच्या रोगांना प्रतिकार करून निर्मूलन करता येणाऱ्या रोगांना आमचे शेतकरी हा म्हणता बळी पडावे. आधुनिक विक्रीच्या तंत्राच्या किंवा शेतीच्या सुधारल्या यंत्राच्या अभावी त्यांच्या काबड कष्टाचा पुरता मोबदला त्यांना मिळू नये आणि त्यांच्या अज्ञानाचा भलताच फायदा काही उलट्या काळजाच्या लोकांनी घेऊन त्यांचे वाटोळे करावे. ही परिस्थिती फार गंभीर स्वरूपाची आहे व तिचा विचार आपण केलाच पाहिजे. आपला शेतकरी वर्ग पक्क्या धीराचा, प्रामाणिक व समाधानी आहे. त्याला या सहकारी चळवळीपासून फार मोठा फायदा होण्यासारखा आहे. त्याचे थोडे स्पष्टीकरण मी आजच्या भाषणात पूर्वी केलेच आहे. उरल्याबाबत एकच गोष्ट सांगतो, ती ही की लोकांना या चळवळीविषयी अगत्य वाटावे म्हणून त्यांनी सहकारी संस्थांना येऊन मिळावे म्हणून आणि त्यांना योग्य मार्गदर्शक लाभावे म्हणून आपण आपली सर्व शक्ती एकवटून प्रयत्न केलाच पाहिजे. ग्राम सहकाराची योजना काढणारे लोक बुद्धिमंत होते. त्यांची कल्पनाशक्ती दांडगी होती, हे निसंशय. ही योजनाच आपल्या खेड्यांचा तरुणोपाय आहे. मला वाटते माझ्या प्रत्येक श्रोत्यांची बुद्धी या योजनेसाठी शक्य ते करण्यासाठी आज स्फुरत असलीच पाहिजे. आपल्या खेड्यातील शेती करण्याची पद्धत सुधारली पाहिजे. आर्थिक व्यवहार आणि
अधिक सुज्ञपणाचे करायला हवेत व राहणी अधिक उच्च दर्जाची झाली पाहिजे. सहकाराचे हे नवे शास्त्र तुमचा व्यावहारिक फायदा करून देईल आणि सुखाचीही प्राप्ती करून देईल असे आहे. आपण स्वतः ज्या सुखसोयीचा उपभोग घेतो त्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आणि आपल्या संस्कृतीचे चिन्ह दुसऱ्याच्या सुखासाठी झटणे हेच होय. हे लक्षात ठेवून या नव्या चळवळीला तुम्ही सर्वशक्तिपूर्वक सहाय्य करीत चला अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे.